तर कॅप्टन होण्यापूर्वी अशोक खरात हा हाँगकाँग होता. जन्मगावात आणि परिसरात खराची ओळख हाँगकाँग या नावाने होती. खराच्या वर्गमित्रांनी खराचा खरा चेहरा उघड केला. आमचा वर्गमित्र म्हणून घेण्याची आम्हाला लाज वाटते असं त्यांनी म्हटलंय. खराच्या वर्गमित्रांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. अशोक खरात शाळेत सुद्धा शिक्षकांना दम द्यायचा, शिक्षकांच्या अंगावर धावून जायचा. खराच्या वर्गमित्रांनी या खराची सगळी माहिती उघड केली. खराच्या वर्गमित्रांनी आता खराचा खरा चेहरा उघड केला. शाळेत असल्यापासून तो आक्रमक होता आणि कधी कधी शिक्षकांच्या अंगावर धावून जायचा असं देखील म्हटलं. कॅप्टन होण्यापूर्वी अशोक खरात हा हाँगकाँग होता. हाँगकाँग या नावाने त्याची ओळख होती अशी माहिती खराच्या सगळ्या वर्गमित्रांनी दिली. खरात कधी कधी शिक्षकांच्या अंगावर देखील धावून जायचा. या सगळ्या खराच्या वर्गमित्रांनी आता खराची खरी माहिती उघड केली. खराचे एक एक कारनामे आता समोर येत आहेत. तो लहानपणी नेमका कसा होता याबद्दलची माहिती आता त्याच्या वर्गमित्रांनीच दिलेली आहे. खरात आमच्या शाळेत होता, आमचा वर्गमित्र होता हे सांगण्याची आता लाज वाटते अशी उद्विग्न प्रतिक्रिया सगळ्यांनी दिली. अशोक खरात शाळेत सुद्धा शिक्षकांना दम द्यायचा, शिक्षकांच्या अंगावर धावून जायचा. खराच्या वर्गमित्रांनीच ही माहिती उघड केली. कॅप्टन होण्यापूर्वी अशोक खरात हा हाँगकाँग होता. त्याला हाँगकाँग या नावाने ओळखलं जायचं. अशोक खरात आणि तुम्ही वर्गमित्र आहात. त्यावेळेस तुमचं काय काय आठवण आहे का त्याच्यासोबत? त्यांची झाली एकच वर्ष संपर्काला 10वीला असताना, नंतर परत भेट झाली नाही. त्याची अशी केस बाहेर आली, काय वाटत? खूप वाईट वाटलं आणि मोठा धक्का बसला. असं वगैरे म्हणून असं स्वप्नात कल्पना नव्हतं. पण 3 वर्षापूर्वी मला भेटला होता त्याच्यावर परत त्याची गाठ नाही आमची. आता त्यांनी जे कृत्य केले काय वाटतं? एकदम वाईट कृत्य केलं. तिने असं करायला नको होतं.